राहुल म्हणाला, मम्मी तिने मला वचन दिले आहे की ती या रक्षाबंधनाला राखी बनवून माझ्यासाठी पाठवून देईल. राहुल हसत आपल्या मम्मीला, आता माझी पण बहीण असेल आणि मला पण राखी बांधायला बहीण भेटली. सुप्रियाताई राहुलचे हे बोलणे ऐकून खूप खुश झाल्या आणि त्या आनंदाच्या भरात हळू आवाजात म्हणाल्या, अरे राहुल, मी तर शीतलला आपली घरची सून म्हणून आणणार होते आणि तू तर तिला बहीणच बनवून टाकलं. आता अजिंक्य शीतलसोबत लग्न करेल का नाही काय माहीत. त्यावर राहुल म्हणाला, मम्मी यात टेन्शन घेण्यासारखे काय आहे. अजिंक्य दादाला असं पण कोणी गर्लफ्रेंड नाही आणि याचाच फायदा घेऊन आपण शीतलचं लग्न अजिंक्यसोबत लावून देऊ. मग शीतल बनेल या घरची सून. हा राहुल, तू म्हणतोय ते बरोबर आहे. राहुल त्यावेळेस 10वीमध्ये होता. शीतल पण 10वीतच शिकत होती आणि अजिंक्य त्या वर्षी 12वीला होता आणि सुप्रियाताई आपल्या भूतकाळातून आता वर्तमान काळात आहे. त्यावेळी विचार केला होता की शीतल अजिंक्यच्या रागीट स्वभावाला बदलेल, पण त्यावेळेला ठरवलं होतं की वेळ आल्यानंतर शरद पवार रावांना त्यांची मुलगी शीतलचा आपल्या अजिंक्यसाठी हात मागायचा. परंतु त्यांनी अचानक शीतलचं लग्न दुसरीकडे ठरवलं आणि त्यामुळे सगळे नाराज झाले. परंतु शीतलच्या लग्नात तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्न करण्यासाठी नकार दिला. तेव्हा आम्ही स्वतःसाठी स्वार्थी झालो आणि शीतलचं लग्न आपल्या अजिंक्य दादासोबत लावून दिलं. आम्हाला वाटलं होतं की आम्ही काही चुकीचे होऊ नाही देणार, पण आम्ही आता तर सगळं चुकीचं होऊन बसले. काही वेळ विचार करून सुप्रियाताई देवघरात जाऊन देवांना हात जोडतात आणि म्हणतात, हे देवी आई, काही पण कर, पण माझ्या शीतलला खुश ठेव. मी तुला आमच्यासाठी काहीच मागत नाही, पण त्या मुलीला कोणतेही दुःख होऊ देऊ नको. काहीतरी चमत्कार घडून दे आणि अजिंक्य आणि शीतल एकत्र येऊ दे. आता सगळं काही तुझ्याच हातात आहे. असं बोलत बोलत सुप्रियाताई रडू लागल्या. नंतर रात्री सर्वजण जेवायला बसले तेव्हा आमदार प्रदीप पाटील म्हणाले, सुप्रिया, आज जेवण खूपच चांगलं बनले आहे. नवीन रेसिपी ट्राय केली काय? तेवढ्यात राहुल पण म्हणतो, हा मम्मी, आज जेवणात खूपच मजा यायला लागली. सुप्रियाताई म्हणाल्या, मजा तर येणारच की, कारण आजचं जेवण मी बनवलंच नाही. राहुल आणि आमदार प्रदीप पाटील आश्चर्यचकित होऊन सुप्रियाताईकडे बघू लागले. प्रदीप पाटील म्हणाले, सुप्रिया, जेवण बनवले बाई ठेवली का घरात? पण तुम्हाला तर दुसऱ्याने जेवण बनवलं आवडत नाही ना, मग आता कसं काय कामवाली ठेवली? सुप्रियाताई हसत म्हणाल्या, जेवण बनवणारे वगैरे काही नाही ठेवली. आजचे जेवण तर आपल्या सुनेने शीतलने बनवले आहे. आणि घरातील सर्वजण शीतलकडे बघू लागले. शीतल आपलं डोकं खाली घालून गालातल्या गालात हसत होती. राहुल खुश होऊन म्हणाला, शीतल, तू तर जेवण पण चांगलं बनवते की. प्रदीप पाटील म्हणाले, हा शीतल, आजचे जेवण खूपच छान झाले आहे. शीतल खुश झाली. राहुल म्हणाला, बाबा, तुम्हाला पण आवडलं का? हा राहुल, मला पण आवडले. तेवढ्यात राहुलचा फोन वाजला. अरे वा, अजिंक्य दादाचा फोन आला आणि त्यांनी आनंदातच फोन उचलला. हॅलो दादा, कसा आहे तू? अजिंक्य म्हणतो, मी ठीक आहे, तू कसा आहेस? आणि घरी सर्व ठीकठाक आहे ना? हा अजिंक्य दादा, इथं सर्व काही ठीक आहे. आताच आम्ही सगळे जेवण करत होतो आणि तू जर इथे असता तर ना, तू तुझी बोटच चाटत बसला असता. आजचं जेवण इतकं भारी बनले आहे. राहुल, काहीतरी पाहिजे काय मम्मीकडून? अजिंक्य दादा, तुम्ही पण नेहमी आईला का लाडीगोडी लावत होता का? असं पण आजचं जेवण मम्मीने नाही बनवलं. अजिंक्य म्हणाला, तर मग कोणी बनवलं? अजिंक्य दादा, आजचं जेवण शीतलने बनवले आहे. तेवढ्या सुप्रियाताई म्हणाल्या, राहुल, माझ्याकडे फोन दे, मला पण बोलू दे. तूच कुठपर्यंत बोलशील? तेवढ्यात राहुल म्हणाला, अजिंक्य दादा थांब, मी व्हिडिओ कॉल लावतो. मग राहुलने व्हिडिओ कॉलवर लावला. समोर अजिंक्य दिसला. शीतल राहुलच्या बाजूलाच बसली होती. तिने हळूच मोबाईलमध्ये अजिंक्यला बघितलं. अजिंक्यने निळ्या कलरचा टी-शर्ट घातला होता आणि राहुलसोबत बोलत होता. नंतर तो मम्मी पप्पासोबत बोलू लागला. अजिंक्यने एक वेळेस पण शीतलकडे बघितलं नाही किंवा तिच्याकडे फोन द्या, तिला बोलायचं आहे असं म्हणाला नाही. त्यामुळे शीतल पण तेथून गपचूप उठली आणि आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. सुप्रियाताईंनी शीतलला बेडरूमकडे जाताना बघितलं तेव्हा त्या अजिंक्यला शीतलबाबत बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण अजिंक्यने काही कामाचा बहाणा करून फोन कट करून टाकला. प्रदीप पाटील सुप्रियाताईंना म्हणाले की तू त्यांच्यावर जोर देऊ नकोस. मला असं वाटते की त्याने स्वतःच्या मनाने शीतलला आपलं समजावं. सुप्रियाताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, आणि ते कधी होणार? राहुल मध्येच म्हणाला, नक्कीच होणार मम्मी. एकदा अजिंक्य दादाला माघारी तर येऊ दे. सुप्रियाताई म्हणाल्या, हे देवी आई, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. मग सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये झोपायला गेले. राहुलने जाता जाता एकदा शीतलच्या बेडरूममध्ये डोकावले तेव्हा शीतल झोपलेली बघून तो त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जसं राहुलने शीतलसोबत क्लासमध्ये एंट्री केली तशी क्लासमध्ये सर्व मुली शीतलकडे हैराण होऊन बघू लागले. मुलींच्या मनात शीतलला बघून ईर्ष्या आली तर
शीतलची सुंदरता बघून तिच्यावर फिदा झाली. तेवढ्यात राधिका उठली आणि शीतलच्या हाताला धरून तिच्या बेंचवर तिला घेऊन गेली. राहुल पण त्यांच्या बाजूच्याच बेंचवर जाऊन बसला. तेवढ्यात कॉलेजचे प्रिन्सिपल पण क्लासमध्ये आले. क्लासमधील सर्व विद्यार्थी गुड मॉर्निंग सर म्हणून प्रिन्सिपलला विश केले. प्रिन्सिपल आणि सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग विश केले आणि म्हणाले, आज तुमच्या क्लासमध्ये एक नवीन विद्यार्थिनी आली आहे. नंतर त्यांनी शीतलला आपल्याजवळ बोलवलं आणि म्हणाले की ही आहे शीतल शरद पवार, तुमची नवीन मैत्रीण. ही पहिल्यापासूनच तिच्या कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारी विद्यार्थिनी आहे. 10वी आणि 12वीमध्ये ही पूर्ण जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पास झालेली आहे आणि फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये पण पूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आलेली आहे. आता ही थर्ड इयरला आपल्यासोबत आहे. शीतल, तू तुझ्या क्लासचा आनंद घे, असं बोलून सर तेथून निघून गेले. शीतल पण त्यांना थँक्यू म्हणाले. तेवढ्यात पप्पू उत्साहात होऊन म्हणाला, राहुल, तुझी मैत्रीण तर टॉपर आहे. अर्पिताने पण शीतलचे अभिनंदन केलं. पूर्ण क्लासमध्ये कुजबूज सुरू झाली. सगळ्यांमध्ये फक्त एकच चर्चा, शीतल किती सुंदर आणि किती हुशार आहे. क्लास सुटल्यानंतर ते सगळे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेले. तेवढ्यात पप्पू म्हणाला, अरे राहुल, तू सांगितलं नाही शीतल टॉपर आहे म्हणून. तेव्हा राहुल हसत म्हणाला, आता तरी पूर्ण वर्ष आपल्यासोबतच आहे. दमादमाने सर्व काही माहीत होईल, शीतल काय चीज आहे आणि काय नाही. तेवढ्यात अर्पिता म्हणाली, चांगलीच गोष्ट आहे ना राहुल, आपल्याला पण अभ्यासात मदत होईल. काय शीतल, करणार ना आमची मदत? शीतल हसत म्हणते, नक्कीच करेल की. तेवढ्यात राहुल म्हणतो, काय यार, हा संजय अजून पण आला नाही. राधिका म्हणते, तो 2-4 दिवस झालं कॉलेजमध्येच नाही आला. राहुल म्हणतो, फोन केला होता आज, येईल म्हणाला होता. शीतल म्हणते, हा आता संजय कोण आहे? राधिका म्हणते, तो आमचा मित्र आहे. तेवढ्यात अंकिता म्हणते, तुम्ही एका गोष्टीवर लक्ष दिलं आहे का? पप्पू म्हणतो, कोणत्या? अर्पिता म्हणते, पिंट्याचा ग्रुप आजकाल कॉलेजमध्ये येत नाही, तर किती शांती आहे ना कॉलेजमध्ये. तेवढ्यात राधिका म्हणते, हा अर्पिता, तू एकदम बरोबर बोलत आहेस. नाहीतर ती मुले दररोज काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतात. तेवढ्यात राहुल म्हणतो, अरे यार, सोडा त्या लोकांच्या गोष्टी, आपण आपला एन्जॉय करू. शीतल म्हणते, आता हा पिंट्याचा ग्रुप कोणता आहे? राहुल तिला समजावतो, काही नाही शीतल, कॉलेजमध्ये गुंडागर्दी करणारे मुलं आहेत ती. शीतल म्हणते, असली मुलं तर कॉलेजमध्ये असतातच, त्यांना कशामुळे घाबरायचं? तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर फोन येतो आणि तो फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो. तेवढ्यात पप्पू पण त्यांच्यासाठी आईस्क्रीम आणण्यासाठी वर गेलेला असतो. आता टेबलवर शीतल, अर्पिता आणि राधिका या तिघीच असतात. तेवढ्यात पिंट्या आपल्या टवाळखोर मुलांसोबत कॅन्टीनमध्ये येतो. त्याने जेव्हा राधिकाला बघितलं तेव्हा तो तिच्याकडेच आला. राधिका म्हणाली, काय नशीब आहे, भूताचे नाव घेतलं आणि भूत हजर झाले. राधिकाचे हे बोलणं ऐकून पिंट्या तिला म्हणाला, ज्याने मन इतका प्रेमा जर आठवण काढत असशील ना तर यावं लागेलच की. राधिका पिंट्याला रागात म्हणाली, हे बघ पिंट्या, तुला मी शेवटची वॉर्निंग देते, तू मला त्रास देणे सोडून दे, नाहीतर मी प्रिन्सिपलला जाऊन तुझी तक्रार करीन. तेवढ्यात पिंट्याची नजर शीतलवर पडली आणि म्हणाला, ए पोरांनो, इतकी सुंदर पोरगी आपल्या कॉलेजमध्ये आल्याने अजूनपर्यंत मला माहीतच नाही. आणि तो शीतलकडे घाण नजरेने बघू लागला आणि म्हणाला, हाय जानेमन, तुला कधी या कॉलेजमध्ये बघितलं नाहीस, नवीन आली आहेस काय? शीतल आपली गप्पच बसली. नंतर पिंट्या तिच्याजवळ येऊन म्हणाला, जानेमन, माझ्यासोबत मैत्री कर, तुला चंद्रतारे दाखवतो. आणि तिच्याकडे बघून सेक्सी स्माईल देऊ लागला. राधिका पिंट्यावर ओरडली, पिंट्या, ती राहुलची मैत्रीण आहे, तू तिला त्रास देऊ नको, नाही तर राहुल तुला सोडणार नाही, फोडूनच काढेल तुला. पिंट्या हसत म्हणाला, मग तर जास्तच मज्जा येईल. तेवढ्यात राधिका पिंट्यावर जोरात ओरडते, मूर्खात थोबाडच फोडेन. मग पिंट्या सेक्सी नजरेने राधिकाकडे बघत म्हणाला, ठीक आहे, नाही त्रास देत, या नवीन पुरेला पण तू माझ्यासोबत राहा, माझी गर्लफ्रेंड बन. असं पण राहुलला आता नवीन मैत्रीण भेटली आहे, जी तुझ्यापेक्षा पण जास्त सुंदर आहे. असं बोलत पिंट्या राधिकाच्या हाताला रगडू लागला. राधिका त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होती, पण पिंट्या तिला जाऊन देत नव्हता. हे सगळं बघून शीतलला खूप राग आला. तेवढ्यात पप्पू पण आईस्क्रीम घेऊन आला आणि राहुल पण आला आणि संजय पण राहुलला शोधत शोधत कॅन्टीनमध्ये येऊन पोचला होता. संजयने जेव्हा समोर पिंट्या राधिकाला त्रास देत आहे हे बघितलं तेव्हाच त्याची नजर राहुलवर पण पडली. तो शांत उभा राहून हे सगळं बघत होता. संजय रागात राहुलला म्हणाला, तिथे पिंट्या राधिकाला परेशान करत आहे आणि तू इथे गपचूप उभा राहून बघत आहेस. राहुल हसला आणि म्हणाला, अरे माझ्यावर रागू नकोस, ते समोर बघ काय चाललंय आता, मार खायची वेळ पिंट्यावर आहे. संजयने समोर बघितलं त्याला काही समजलंच नाही. कॅन्टीनमधील सर्व मुलं तिकडेच बघत होते. शीतलने एका झटक्यात राधिकाचा हात पिंट्याच्या हातातून सोडवला
आणि पिंट्याला धक्का देऊन खाली पडला आणि रागात ओरडत म्हणाली, मूर्खा, तुझी हिंमत कशी झाली तिचा हात धरायची? कॉलेजमध्ये गुंडागर्दी करण्यासाठी येतोय का? इथे आजपासून जर तू कोणाला त्रास दिला ना तर तुझा हात बगलापासून काढून टाकेल, असं बोलून शीतल पिंट्याला लाथाबुक्क्याने मारू लागली. पिंट्याला असा मार खाताना बघून पिंट्याचे सगळे मित्र तेथून पळून गेले. हा नजारा कॅन्टीनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बघितला. सर्व विद्यार्थ्यांनी पिंट्याला असं मार खाताना बघून आनंदित होते. संजय तर आपलं तोंड आ करून शीतलकडे बघतच राहिला. राहुल म्हणाला, संजय तोंड बंद कर. संजय म्हणाला, राहुल कोण आहे ही पोरगी? नवीनच बघतोय. राहुल शीतलकडे बघत म्हणाला, ती माझी वहिनी आहे. नंतर लगेच ध्यानात येताच तो म्हणाला, वहिनी नाही, ती माझी मैत्रीण आहे, माझ्या काकांची मुलगी आहे. तेवढ्यात राहुल तिथे गेला आणि शीतलचा हात धरून म्हणाला, बास कर शीतल, आजच्या पुरतं एवढेच. परत अजून त्याने त्रास दिला ना तर परत अजून मार त्याला. शीतल त्याला मारायचं थांबताच पिंट्या उठला आणि म्हणाला, ए पोरे, तुला तर मी सोडत नसतो, बघून घेईल तुला, असं बोलून तो तेथून पळून गेला. राहुलने शीतल एका खुर्चीवर बसवली आणि तिला म्हणाला, शांत हो शीतल, शांत हो. तो केव्हाच निघून गेला. शीतल, मी तुला पहिलं सांगितलं होतं की इथं कोणासोबत भांडण करू नको म्हणून. राहुल, तुला चांगलंच माहीत आहे ना, हे सगळं मी सहन नाही करू शकत. हा शीतल, मला माहीत आहे. चल ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता इथून पुढे ध्यानात ठेव की अशा गोष्टी तू पडू नकोस. पिंट्या लेनीच माणूस आहे. राहुल शीतलचा हात आपल्या हातात घेऊन तिला समजावत होता. तेवढ्यात पप्पू म्हणाला, राहुल बोलते ते बरोबर आहे शीतल, तू आता सगळ्यांसमोर पिंट्यावर हात उचलला आहेस. मला वाटते तू काय आता गप्पा बसणार नाही. आता तुला इथून पुढे भरपूर काळजी घ्यावी लागेल. तेवढ्यात अर्पिता म्हणाली, आता गप्प बसता का? तुम्ही का घाबरताय तिला? राधिका मध्येच म्हणाली, मला माफ कर शीतल, माझ्यामुळे तू अडचणीत सापडली. शीतल तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली, तसं नाही राधिका, याच्यात तुझी काही चुकी नाही. तुला कोण त्रास देणार आणि मी गप्प बसणार, हे होऊ शकत नाही. शेवटी तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि आमच्या राहुलची पण. संजय अजून पण शीतलकडे बघत उभा होता आणि पुढे येऊन म्हणाला, तर झालं गेलं सगळं विसरून जावा. असं पण आपल्या ग्रुपमध्ये नवीन पार्टनर आले आहे, तर मला हिची ओळख करून द्या. तो शीतलकडे बघत म्हणाला. राहुल म्हणाला, हा संजय, मी तर विसरूनच गेलतो, तुमच्या दोघांची ओळख करून द्यायचं. तो शीतलकडे बघत म्हणाला. राहुल म्हणाला, हा संजय, मी तर विसरूनच गेलतो, तुमच्या दोघांची ओळख करून द्यायचं. हा संजय, हिचं नाव शीतल आहे, ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे. आता ही आहे आपल्यासोबतच, आपल्या क्लासमध्ये शिकत आहे. आणि शीतल हा संजय आहे, हा आमचा क्लासमेट आहे. संजयने आपला हात हलवे शीतलला हाय म्हणाला, तशी तिने पण आपला हात हलवे संजयला हाय म्हणाले. तसं बघितलं तर तू इतके स्ट्रॉंग दिसत नाही, पण काही पण तू जबरदस्त मारले आज. पुढे तो म्हणाला, तसं दिसायला पण खूप सुंदर आहे. शीतल आपल्या हळू आवाजात म्हणाली, थँक्यू. तेवढ्यात पप्पूमध्येच पचकला आणि म्हणाला, ती फक्त सुंदरच नाही तर ती टॉपर पण आहे. संजय म्हणाला, अरे वा, तुझ्या अंगात तर चांगुलपणा कुठून कुठून भरला आहे. राहुल म्हणाला, अजून थोडा वेळ जाऊ द्या, मग तुम्हाला समजून जाईल की ती काय चीज आहे. तेवढ्यात अर्पिता म्हणाली, अरे राहुल, आम्हाला पण सांग, काय काय खूबी आहे तिच्यात. राधिका मध्येच पचाकली, शीतल खूप छान जेवण बनवते, ती हसत म्हणाली. शीतल आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, राधिका, तुला कसं काय माहीत? नंतर राधिका राहुलकडे बघून हसू लागली. अच्छा, तर राहुल, तू सांगितले आहेस. आता तुला विनंती करते की अजून माझ्या बाबतीत या लोकांमध्ये काय काय सांगितलं आहेस. तोंडावर हसू आणत शीतल रागात राहुलला म्हणाली. पप्पू जो भोकड होता तो म्हणाला, शीतल, तुझ्या हाताने बनवलेले जेवण तू आम्हाला कधी देणार आहेस? शीतल हसत म्हणाली, तुम्ही जेव्हा पण तयार असाल तेव्हा. पप्पू म्हणाला, चला, या रविवारी आपली पार्टी फिक्स, तो बनवलेले जेवण आम्हाला देणार. पप्पूने तर आपल्याकडून पार्टी पण फिक्स करून टाकली. पप्पूचा खाण्यासाठी हावरटपणा बघून सगळे हसू लागले. ठीक आहे, या रविवारच्या संध्याकाळचे जेवण आमच्या घरी, असं बोलून शीतल पण हसू लागली. इकडे सर्वजण बोलत होते, पण संजय अजून पण शीतलकडेच बघत होता. त्याच्या मनात शीतलबद्दल प्रेम निर्माण होत होतं. असंच हसत खेळत पूर्ण आठवडा निघून गेला आणि रविवारचा दिवस आला. शीतल घरात आपली सासू सुप्रियाताईंना म्हणाले, आई, आज माझे काही मित्र येणार आहेत, घरी जेवणासाठी येणार आहेत. सुप्रियाताई म्हणाल्या, हा शीतल, राहुलने सांगितलं आहे मला. चल, आपण सर्व मिळून तयारी करू. नाही आई, तुम्ही आराम करा, मी सगळं काम करेल. पण सुप्रियाताईंनी तिचं काही ऐकलं नाही आणि दोघांनी मिळून जेवणाची तयारी केली.
सर्व दोस्त राहुलच्या घरी आले आणि सर्वांनी खूप मज्जा करत संध्याकाळचे जेवण केलं. पप्पू म्हणाला, खरंच शीतल तू खूप चांगले जेवण बनवत आहे. तेव्हा शीतल म्हणाली, हे सगळं मी एकटीने बनवले नाही, आईने पण जेवण बनवण्यासाठी मदत केली होती. संजय म्हणाला, खरंच काकू जेवण खूप छान होतं, मज्जा आली. तिकडे हॉस्टेलमध्ये आम्हाला कुठे इतकं चांगलं जेवण भेटते. तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या, तुम्हाला जेव्हा पण घरच्या जेवणाची आठवण होईल तेव्हा तुम्ही जेवण करण्यासाठी आमच्या घरी येऊ शकता. संजय हसत शीतलकडे बघून, हा काकू नक्कीच येईल. तेवढ्यात पप्पू मध्येच पचकला, हो आम्ही पण येणार बरं का. राहुल पप्पूला टोमणे देत म्हणाला, हावरट कुठला. तेवढ्यात अर्पिता म्हणाली, मला असं वाटतं की आता भरपूर वेळ झाला आहे, आपण आपल्या घरी जायला पाहिजे. सर्वजण जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात शीतल आपल्या सासूला म्हणाले, आई भरपूर रात्र झाली आहे, राधिका एकटी कशी जायला हॉस्टेलला, तिला आज रात्रीच्याला आपल्या इथेच ठेवून घेऊया. सुप्रियाताई म्हणाले, हो शीतल, तिला राहा म्हणाव इथेच. शीतल राधिकाला म्हणाली, राधिका आज तू इथेच थांब, उद्या सकाळी आपण दोघे मिळून कॉलेजला जाऊ. राधिका शीतलला म्हणाली, मी अशी कशी इथं थांबू शकते. राधिकाने राहुलकडे बघितलं. त्याच्याकडे बघून तिला पण वाटलं की राहुल पण मी इथं थांबावं असं त्याला वाटतंय. नंतर राधिका तिथं राहण्यासाठी तयार झाली. इकडे पप्पा आणि अर्पिता राहुल चेहऱ्यावरील खुशी बघून मनातल्या मनात हसू लागले. त्यानंतर बाकीजण आपापल्या घरी निघून गेले. अर्पिता पप्पूसोबत त्याच्या गाडीत गेली तर संजय आपल्या मोटरसायकलवर हॉस्टेलकडे निघून गेला. आता शीतल राधिकाला घेऊन आपल्या बेडरूममध्ये गेले. तिने जाताना सुप्रियाताईंना सांगितले होते की राधिकाला मी माझ्यासोबत घेऊन जाते. याच्यासाठी सुप्रियाताईंनी पण हो म्हटलं होतं. त्या दोघांच्या पाठोपाठ राहुल पण त्यांच्या बेडरूमकडे गेला. शीतल त्याला बघून त्याचा कान धरत म्हणते की ती खाली काय इशारा करत होता तो राधिकाला बघून. राधिका. राहुल हसत म्हणाला, शीतल कान सोड, दुखतोय. एकतर मी तुला थँक्यू बोलण्यासाठी आलता आणि त्यात तू माझा कान धरते. राधिका पण इकडे तिकडे बघू लागते. शीतल म्हणाली, ठीक आहे. त्यानंतर तिघे पण शीतलच्या रूममध्ये बसून गप्पा मारू लागले. काही वेळानंतर राधिका आणि राहुल या दोघांना एकटं सोडण्यासाठी शीतल म्हणाली, मी कॉफी बनवून आणते. असं बोलून ती किचनमध्ये निघून गेले. शीतलच्या जाताच राहुलने राधिकाला ओळून धरला आणि तिला म्हणाला, राधिका आज मी खूप खुश आहे. राधिका म्हणाली, कशामुळे. राहुल म्हणाला, आज तू पहिल्या वेळेस आमच्या घरी आली आहे. राधिका लाजत म्हणाली, याच्या अगोदर तू बोलवलं पण नाहीस. राहुल म्हणाला, तर मी बोलवलं असतं तर तू आली असती का. राधिका म्हणाली, एकदा बोलून तर बघायचं असतं. तर सोड माता, शीतल येईल तिने सांगितलं म्हणून मी इथे थांबले आहे. राहुल आपले डोळे मोठे करत म्हणाला, आणि माझ्यासाठी नाही का थांबली. राधिका त्याच्या मिठीतून सुटून त्याला चिडवत म्हणाली, नाही तुझ्यासाठी नाही थांबले. राहुल तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता आणि राधिका बेडरूममध्ये इकडे तिकडे पळत होते. तेवढ्यात राधिका शीतलच्या ड्रेसिंग टेबलला धडकले. तेवढ्यात तेथून एका टेबलावरील काही पुस्तके खाली पडली. त्यातून ती पुस्तके उचलू लागली. तेवढ्यात राहुल पण तिच्यापाशी आला. राधिकाला शीतलच्या पुस्तकातून एक डायरी सापडली. राधिका राहुलला म्हणाले, राहुल हे पण शीतलची डायरी, चल आपण वाचू. तिची डायरी नाही. राधिका, असं दुसऱ्याची डायरी वाचणे चुकीचे आहे. राधिका म्हणाली, गप्प बसतो, वाचू दे मला. राधिकाने डायरीचं पहिलं पान उलटलं तर त्यातून एक फोटो खाली पडला. तो फोटो राहुलने उचलतात राधिका म्हणाली, राहुल हा तर अजिंक्यदादाचा फोटो आहे. अजिंक्यदादाचा फोटो म्हणजे शीतल अजिंक्यदादावर प्रेम करत आहे. पण राहुल, तू तर म्हणत होता की अजिंक्यदादाने तिला स्वीकारण्यासाठी नकार दिला आहे आणि ती पण त्याच्यासाठी तयार होती. तर मग हे काय आता. राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्रव्यूह तयार झालं होतं. आता राहुल पण विचारात पडला होता, कारण शीतलनेही स्वतःच अजिंक्य आणि शीतल या दोघांच्या नात्यातून शीतलनेच हात काढून घेतला होता. मी तर फक्त या दोघांना एक करण्यासाठी प्रयत्न करत होतो. तेवढ्यात राधिका म्हणते, काहीतरी नक्कीच घडले जे शीतल आपल्यापासून लपवत आहे आणि ती ही डायरी वाचल्यानंतरच आपल्याला समजणार आहे. राहुल म्हणतो, अगं पण राधिका, आपण ही डायरी वाचायची कधी. शीतल तर आता कॉफी घेऊन येतच असेल. राधिका विचार करत म्हणाली, राहुल तू शीतलला फोन करून सांग की आपल्या दोघांना थोडासा एकत्र सोबत वेळ हवा आहे आणि आमच्या दोघांना बेडरूममध्ये एकटं सोड, म्हणजे ती कॉफी घेऊन इथे येणारच नाही. राहुल पण म्हणाला, हेच करू आपण. आणि त्याने शीतलला फोन केला आणि तिला म्हणाला, शीतल आता लगेचच कॉफी घेऊन येऊ नको. राधिकाने मला तुझ्या बेडरूममध्ये थोडा वेळ एकटं सोड. हे ऐकून शीतल हसू लागली आणि म्हणाले, ठीक आहे, पण जास्त वेळ नाही. आई जागल्या तर सगळा राडाच होईल. राधिका आणि राहुल दोघे पण शीतलची डायरी
बघू लागले. डायरीचं पहिलं पान पलटलं तर त्याच्यावर सुंदर अशा अक्षरात लिहिलं होतं, माझा लग्नानंतर. त्याच्यावरचं त्याला कट मारून खाली लिहिलं होतं, माझं अपूर्ण लग्न. राधिकाने दुसरं पान पलटलं तर त्यावर लिहिलं होतं, आज माझ्या हातावर मेहंदी काढली आहे. माझ्या सर्व मैत्रिणी मला म्हणत होते की तुझ्या मेहंदीचा रंग खूपच रंगला आहे. माझे बाबा खूप आनंदित होते, पण मी पण आनंदित होते. मी माझ्या मनात असून पण माझ्या मनातील इच्छा त्यांना सांगू शकली नाही. मला वाटते की माझी त्यांना आठवण पण येत नसेल तर मग आपण कसं एकतर्फी प्रेमाचा निर्णय घ्यायचा. माझे बाबा पण माझ्या लग्नासाठी भरपूर आनंदित होते, त्यामुळे मी हे लग्न पूर्ण मनापासून स्वीकारले आहे. मी त्यांचा विचार पण माझ्या मनात आणणार नाही. हे वाचून राहुल आणि राधिकाला धक्काच बसला आणि राधिका राहुलला म्हणाली, राहुल, मला असं वाटते की शीतल लग्नाच्या अगोदर कोणावर तरी प्रेम करत होती. राहुल म्हणाला, हा राधिका, मला पण असंच वाटते, पण मी तिचा जवळचा मित्र असून पण तिने मला याबाबतीत सांगितलं नाही. चल ठीक आहे, पुढं वाच. राधिकाने पुढचं पान पलटलं. पुढच्या पानावर, आज माझं लग्न आहे. माझे बाबा खूप आनंदित आहेत. आज पुण्याहून सुप्रिया काकू, प्रदीप काका आणि राहुल पण येणार आहेत. आम्ही खूप आनंदात आहोत. शेवटी माझी आईसारखी असणारी सुप्रिया काकू येणार आहे. माझी आई देवा घरी गेल्यानंतर मला सुप्रिया काकूनेच आईसारखी माया लावली आहे. माझे बाबा मला म्हणाले की शीतल, मला असं वाटतं की अजिंक्य पण त्यांच्यासोबत येणार आहे. मला समजतच नव्हतं की मी त्यांना काय बोलू. परत डायरीच्या पुढच्या पानावर, आज माझ्या लग्नाला 20 दिवस झाले. मला लग्नात हळद पण लागली, हातावर मेहंदी पण काढली गेली आणि माझं लग्न पण झालं. पण हळदी आणि मेहंदी दुसऱ्या नावाची लागली होती, पण कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र हे दुसऱ्याच्या नावाचं घातलं गेलं. माझं लग्न ठरलं दुसऱ्या कोणासोबतच आणि लग्न झालं दुसऱ्याबरोबरच. आज पण माझं जीवन अपूर्णच आहे, कारण की माझ्या नवऱ्याला हे लग्न मान्यच नाही आहे. नाही, माझं जीवन अपूर्ण. आणि माझे बाबा, त्यांनी पण माझी साथ सोडली आणि माझ्या आईपाशी स्वर्गात गेले. डायरीतील प्रत्येक शब्दात एक प्रकारचं दुःख होतं आणि ते दुःख राहुल आणि राधिका महसूस होत होतं. डायरीच्या त्या पुढील पानावर, मला तर हे समजत नाही की माझं नशीब इतकं कसं खराब असू शकतं. मी काय पाप केलं होतं आणि लग्न झाले ते पण कुणासोबत. मी तर आतापर्यंत समजलेच नाही की माझ्यासोबत हे काय झालं. ज्यावेळेस अजिंक्यने सांगितले की त्यांना हे लग्न मंजूरच नाही, ते मला त्यांची पत्नी म्हणून स्वीकारायला तयार नाही, तेव्हा मी पूर्ण हरले होते. त्यांनी तर माझं तोंड बघण्यासाठी सुद्धा नकार दिला होता. आज माझ्या सासरी पहिली सकाळ होती आणि याच सकाळी माझ्या जीवनात अंधकार झाला. अजिंक्यने मला त्यांची बायको म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि हे लग्न मानतच नाही असे म्हणून दिल्लीला जाण्यासाठी निघाले. इकडे माझे सासू सुप्रियाताई आणि सासरे प्रदीप पाटील माझं आयुष्य बर्बाद झाले यासाठी स्वतःलाच दोषी मानत होते. मला तर काहीच समजत नव्हतं की मी काय करावे. ज्या लोकांनी माझं आयुष्य सुखात जावं, मी आनंदित राहावं यासाठी प्रयत्न केला, त्याच लोकांना आज माझ्यामुळे दुःख होत आहे. मी त्यांना असं दुःखात नाही बघू शकत. मला त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. डायरीच्या त्या पुढील पानावर, त्यामुळे मी निर्णय घेतला की इथून पुढे मी दुःखी आहे हे मी माझ्या सासू-सासऱ्यांना कधी जाणवू देणार नाही. त्यामुळेच मी अजिंक्यच्या निर्णयाला साथ देत तुमचंच बरोबर आहे म्हणत त्यांना माझ्याबरोबरच्या नात्यातून मोकळं करून टाकलं आणि सासू-सासऱ्यांना पण समजून सांगितलं की माझ्या दुःखाला मी तुम्हाला कधी जिम्मेदार ठरवू शकत नाही. जर अजिंक्यला हे लग्न मंजूरच नाही तर ते मला बायको मानतच नाही, तर जबरदस्तीने या नात्यात त्यांना गुंतवून ठेवण्याचा काहीच फायदा नाही. नाते तर मनापासून निभावले जातात, जबरदस्तीने नाही. आता मी सासू-सासऱ्यांना तर समजावलं होतं, पण माझं काय, मी माझ्या मनाला कसं समजावं. अजिंक्य तर निघून गेले दिल्लीला, पण मला जीवनात अपूर्ण सोडून माझी काय चूक होती. मी तर लहानपणापासून माझं जीवनसाथी म्हणून तुमचाच विचार करत होते, परंतु तुम्ही कधी मला नंतर भेटलाच नव्हता, त्यामुळे माझ्या मनातील गोष्टी मी तुम्हाला सांगू शकले नाही. अजिंक्य, तुम्ही कधी गावी येतच नव्हता, त्यामुळे तुमचं आणि माझं बोलणं होतच नव्हतं, पण माझ्या मनात फक्त तुम्हीच होता. याच काळात माझे बाबा माझ्यासाठी एक स्थळ घेऊन आले आणि त्या स्थळामुळे माझे बाबा खूप आनंदित होते. त्याचा तो आनंद बघून मी त्यांना त्या स्थळासाठी नाही म्हणू शकले नाही. तुमच्यासोबत माझं बोलणं होत नव्हतं, त्यामुळे मी बाबांचीच खुशी तीच आता माझी पण खुशी असं समजावून त्या स्थळासाठी होकार दिला. पण माझ्या नशिबाने शेवटी तुमचं नातं माझ्यासोबत जोडलं गेलं. मी तर याच गोष्टीवर विचार करत होते की माझे बाबा मला
सोडून असे अचानक कसे काय देवाघरी गेले? जर त्या दिवशी सुप्रियाताई, प्रदीप काका आणि राहुल जर तिथं नसते तर माझं काय झालं असतं काय माहीत. त्यांनी मला त्या दिवशी खूप धीर दिला. डायरीच्या पुढच्या पानावर, तुमच्यासोबत लग्न होऊन आताच कुठे मी स्वतःला सांभाळून घेतलं होतं, तेवढ्यातच तुम्ही या लग्नाला मानत नाही असं बोलून एक झटकाच दिला आणि माझी सर्व स्वप्ने धुळीत मिळवून टाकली. तुम्ही तर मला तुमची बायको म्हणून स्वीकारायला तयारच नाही. तुम्ही यात माझी काय चूक आहे हे पण सांगितलं नाही आणि मला एक प्रकारची शिक्षा देऊन टाकली. तुम्हाला तर मी तुमच्या आसपास पण दिसली नाही पाहिजे. काय केलं आहे मी तुमचं? अजिंक्य, तुम्ही माझं मन खूप दुखवलं आहे, पण तुम्ही दुःखी होऊ नका. मी रडणार नाही, कारण माझ्या रडण्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. याच परिवारातील माझ्या सासू-सासऱ्यांनी माझा लहान दीर राहुल, माझ्या चेहऱ्यावरील खुशी बघून, आनंद बघून ते लोक खुश होतात, कारण मी या लोकांना दुःखी नाही बघू शकत. डायरीच्या पुढच्या पानावर, हां, मी तुमच्यावर प्रेम करते, पण त्या प्रेमाच्या अगोदर माझा पण आत्मसन्मान मला प्रिय आहे. तुम्ही माझ्यासोबत असं केलं म्हणून मी तुम्हाला शाप कधीच देणार नाही. मी जबरदस्तीने तुमच्यासोबत नातं जोडण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही, परंतु तुम्ही स्वइच्छेने जर हे नातं स्वीकारायला तयार असाल तर मी खुशी खुशी तुमच्या मिठीत येईल. अजिंक्य, मला तुम्ही पाहिजे, पण जबरदस्तीने नाही, प्रेमाने पाहिजे. तुमचं प्रेम मला पाहिजे, मला फक्त नातं नाही पाहिजे. डायरी वाचता वाचता राधिकाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. राहुल पण या डायरीच्या पानावरील प्रत्येक शब्दातून जे दुःख बाहेर येत होतं ते महसूस करत होता. शीतल अजिंक्य दादावर प्रेम करत होते आणि तिने मला कधी सांगितलं नाही, राहुल रागात म्हणाला. राधिका त्याला शांत करत म्हणाले, राहुल, शीतल खूप दुःखात आहे आणि ते तिचं दुःख तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तिच्या दुःखाने तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे आता तू तिच्यावर रागाला जाऊ नकोस. तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कर. शेवटी ती तुझी बहिणी आहे. एका गोष्टीचे ध्यान ठेव, ती तुझ्यामुळे कधीच दुःखी होणार नाही. असं काही बोलू नको. राधिकाचे हे बोलणं ऐकून राहुल पण शांत झाला. राधिका उठली आणि राहुलला म्हणाली, चल राहुल, आपण शीतलसोबत जाऊन बोलू. राहुल पण उठला आणि दोघे पण शीतलकडे जाण्यासाठी निघाले. शीतल किचनमध्येच एका खुर्चीवर बसली होती. राहुल आणि राधिकाला बघून शीतल म्हणाली, आले का लव्ह बर्ड्स? परंतु या दोघांनी काहीच उत्तर दिले नाही. हे बघून शीतल आश्चर्यचकित झाली. शीतल म्हणाली, काय झालं आहे तुमच्या दोघांना? असं का तोंड पाडून उभा आहे? त्यावर राहुल म्हणाला, शीतल, तू माझ्यापासून भरपूर काही लपवले आहेस. शीतल दचकत म्हणाली, काय लपवलंय राहुल मी? त्यावेळेस राधिका म्हणाली, शीतल, तू असं वेड्याचं सोंग घेऊ नकोस. आम्हाला आता सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहेत. शीतल म्हणाली, काय काय माहीत झालं आहे? एकदा सांगजाल का मला? तुम्ही जर मला सांगितलं नाही तर कसं कळणार आहे? राहुल शीतलचा हात धरून तिला खुर्चीवरून उठवता आणि म्हणतो, तू तर पहिल्यापासूनच माझ्यापासून काहीच लपवत नाही, तर मग इतकी मोठी गोष्ट का लपवली? शीतल म्हणाली, तुम्ही दोघं का बोलताय? हे तर माझ्या डोक्यातच घुसणार आहे. मला तर काय समजेनाच. शीतल आता टेन्शनमध्ये आले होते. तेवढ्यात राधिकाने शीतलची डायरी शीतल पुढे ठेवली आणि म्हणाली, शीतल, या सर्व गोष्टी डायरीत लिहून ठेवण्याऐवजी राहुलला तरी सांगून बघायच्या. शीतलने सर्व ओळखून घेतलं की या लोकांनी माझी प्रायव्हेट डायरी वाचली आहे आणि ती हळू आवाजात राहुलला सॉरी म्हणाली. शीतल, तू खरंच मनापासून तुझा भाव मानला नव्हता ना? त्यामुळे तुझे एवढं मोठं दुःख स्वतःच्या मनातच लपवून ठेवलं. त्यावर शीतल म्हणाली, तसं नाही राहुल. तर राहुल म्हणाला, मग कसं आहे? कळू दे मला, एकदा सांग तर. शीतल थोड्या वेळ थांबत म्हणाली, माझ्यामुळे तुम्ही लोक दुःखी होचाल हे मला होऊ द्यायचं नव्हतं. आणि असं पण अजिंक्यचे पण दिल्लीतील काम संपत आले आहे आणि त्यांना पण या घरातील दुःखाच्या वातावरणाचा त्यांच्या कामावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. जर मी त्यावेळेस त्यांना आझाद नसतं केलं, त्यांच्या मनासारखं नसतं होऊन दिलं, तर तुम्ही लोकांनी अजिंक्यला चुकीचे ठरवलं असतं आणि त्याच्यामुळे ते पण नाराज झाले असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर झाला असता आणि याच गोष्टीमुळे घरातील सर्वच लोक दुःखी झाली असती आणि कुणीच आनंदित राहिले नसते. शीतलच्या डोळ्यात अश्रू आले होते. थोड्या वेळ ती शांत झाली. नंतर राहुल म्हणाला, शीतल, तू काळजी करू नकोस. आता तुला आणि अजिंक्य दादाला मिळवण्याचं काम आम्ही दोघं करणार आहे. राधिकाने पण राहुलला साथ दिली आणि हो म्हणाली. तेवढ्यात राधिका शीतल म्हणाली, शीतल, तू गपचूप गपचूप प्रेम करते की तुला अजिंक्य केव्हापासून आवडत होता? राहुल पण मध्येच म्हणाला, हा आता सांग, अजिंक्य तुला केव्हापासून आवडतो? तुम्ही तर फक्त एकदाच भेटला होता, ते पण 15 वर्षापूर्वी, जेव्हा आपण खूप छोटे होतो. तेवढ्यात राधिका म्हणाली, काय बोलतोय राहुल? हे दोघे एकमेकांना भेटलेच नाहीत. काय हा राधिका, हे दोघं 15 वर्षापूर्वी एकदाच भेटले आहेत?
कारण अजिंक्य दादा कधीतरी गावी यायचे, ते पण दिवाळीच्या वेळेस किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत. बारामतीला तर मी, मम्मी आणि पप्पा एवढेच जात असायचो. नंतर त्याला काहीतरी आठवलं आणि म्हणाला, पाठीमागच्या वर्षी तू तुझ्या बाबांसोबत आली होती तेव्हा तुम्ही यायच्या आधी काही वेळापूर्वी अजिंक्य दादा निघून गेले होते. शीतल मनातल्या मनात हसू लागली. आता राहुल आणि राधिका शीतलकडून हे माहीत करून घेत होते की ती अजिंक्यसोबत केव्हापासून प्रेम करू लागली होती आणि कसं, जेव्हा की ती लग्नाच्या अगोदर अजिंक्यला कधीच भेटली नव्हती. शीतलने सांगायला सुरुवात केली, अजिंक्य एकदाच बारामतीला आले होते तेव्हा आम्ही 10 वर्षाचे होतो. तेव्हा राहुल आणि माझं काही जास्त जमत नव्हतं. आमची सारखी भांडण व्हायचे. जसं की लहान मुलांची भांडण असतात तशी माझी खेळण्यातील भांडी किंवा माझ्या भावल्या राहुल माझ्याकडून हिसकावून घ्यायचा आणि तोडून टाकायचा. कारण त्याला वाटायचं की मम्मी त्याच्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करते. म्हणून राहुलने मला असा त्रास दिल्यानंतर अजिंक्य माझ्यापाशी यायचा आणि माझी माया करायचा आणि मला म्हणायचा की राहुल लहान आहे, त्याला समजत नाही. आणि नंतर तो माझं राहुलने तोडलेलं खेळणं भावल्या मला नीट करून द्यायचा आणि मला अजिंक्यचा हाच स्वभाव आवडला होता आणि मी त्याला पसंत करायला लागले होते. नंतर काही दिवस ते बारामतीत राहिल्यानंतर परत पुण्याला निघून गेले. त्याच्यानंतर अजिंक्य कधी बारामतीला आलेच नाहीत. पण राहुल मम्मी पप्पासोबत बारामतीला आमच्या घरी यायचा. परंतु आता मात्र राहुल माझ्यासोबत भांडण करत नव्हता. तेवढ्यात मध्येच राहुल म्हणाला, हा कसे भांडण करणार मी? अजिंक्य दादांनी मला समजावलं होतं की शीतलची काळजी करायची, तिला मम्मी नाही, तिच्यासोबत भांडण करायची नाहीत. म्हणून मी तुझ्यासोबत भांडण करत नव्हता आणि तुझी काळजी घेत होतो. राहुलच्या बोलण्यावर राहुल, शीतल आणि राधिका तिघं पण हसू लागले. नंतर शीतल पुढे सांगू लागली, तिथून पुढे अधूनमधून राहुल त्याच्या मम्मी पप्पासोबत बारामतीला यायचा आणि नंतर राहुल आणि मी पक्के मित्र झालो. एके दिवशी राहुलने मला फोन केला आणि म्हणाला, रक्षाबंधन दिवशी माझे मित्र मला चिडवतात तुला बहीण नाही म्हणून, आणि आता इथून पुढे तू माझी बहीण बन आणि मला राखी बांध. राहुलच्या बोलण्यावर मला पहिल्यांदा हसू आले आणि मी मग त्याला राखी बांधण्यासाठी तयार झाले, कारण मला पण कोणी भाव नव्हता. आणि अशा प्रकारे आमची मैत्री भावा बहिणीच्या नात्यात बदलली. मध्येच राधिका पचकली आणि म्हणाली, तर तू लहानपणापासून अजिंक्यवर प्रेम करते का? शीतल म्हणाली, नाही, त्याला ह्या लहान वयात काय समजते, प्रेम काय असते ते, फक्त मला तो आवडायचा. नंतर जसं मी मोठी होत गेली तसं राहुलच्या तोंडून अजिंक्यच्या बाबतीत ती गोष्टी ऐकायला मला बरं वाटायचं. मला नाही माहीत की, पण अजिंक्यच्या बाबतीत कोणी बोललेलं, जेव्हा पण कुठे प्रेम, लग्न याविषयी गोष्टी करायचं किंवा याविषयी बोलायचं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अजिंक्यचा चेहरा यायचा. मी त्याच्यासारखाच माझा कोणी जोडीदार, जीवनसाथी असावा असा विचार करायला लागायची. राहुल, तुला आठवते का 2 वर्षापूर्वी मी माझ्या बाबांसोबत इथं पुण्यात आले होते आणि तुला वाटते की आम्ही अजिंक्यला भेटू शकलो नव्हतं, कारण आम्ही याच्या अगोदर ते दिल्लीला निघून गेले होते. पण खरी गोष्ट ही आहे की आम्ही त्या दिवशी पण अजिंक्यला भेटलो होतो. तेव्हा राहुल आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे शक्यच नाही. मला अजून पण आठवतं की तुम्ही यायच्या अगोदरच अजिंक्य दादा एअरपोर्टवर पोहोचला होता. काय सांगू तुम्हाला, मी त्या दिवशी अजिंक्य दादाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबलेच नाहीत. मी त्या दिवशी अजिंक्य दादाला तुला भेटवणार होतो. राहुल नाराज होऊन म्हणाला. तेवढ्या शीतल म्हणते, अजिंक्य परत माघारी आला होता. त्याचं काहीतरी सामान सुटलं होतं ते घेण्यासाठी. तेवढ्यात आमची नजरेला नजर भिडली. पण दुःख या गोष्टीचं आहे की ते आम्हाला बोलले पण नाहीत. त्यांनी घरात येऊन त्यांच्या बेडरूममधून त्यांचं सामान घेतलं आणि लगेच निघून गेले. अजिंक्यला बघून त्यावेळेस माझं मन धडधड करत होतं आणि मनात एक प्रकारची भीतीच निर्माण झाली होती. पण अजिंक्यने मला काहीच भाव दिला नाही. नंतर त्या दिवसापासून तीच आवड प्रेमात कधी बदलली हे मला कळालंच नाही. मध्येच राधिका म्हणते, राहुल, तुझ्या अजिंक्य दादामध्ये काय फॉल्ट आहे का रे? जरासा मेंटल आहे का तो? त्यावेळेस तुमच्या घरात इतकी सुंदर मुलगी असताना आणि लहानपणीची मैत्रीण आहे ती, तरी पण तिला तो बोलला नाही आणि तिच्याकडे बघितलं पण नाही. त्याच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर लगेच तिला तिथेच प्रपोज केलं असतं. राहुल राधिकाकडे रागाने बघतो आणि शीतलला म्हणतो की, शीतल, तू या गोष्टी याच्या अगोदर मला का सांगितल्या नाहीत? शीतल आपली मान खाली घालून म्हणते की, मी पहिल्यांदा अजिंक्यसोबत या गोष्टी शेअर करणार होते, त्याला माझ्या मनात गोष्ट सांगणार होती, पण त्यानंतर आम्ही परत कधी भेटलोच नाही. आणि याच कालावधीत माझ्या बाबांनी माझं लग्न ठरवलं आणि बाबांचा आनंद बघून मी त्या लग्नाला नकार देऊ शकले नाही आणि त्या लग्नासाठी तयार झाले. पण नशिबाने नंतर अजिंक्यसोबत माझं नातं जोडलं गेलं. पण काही
समजायच्या अगोदर आणि जेव्हा मला समजलं की अजिंक्य तर या लग्नाला मानायला तयार नाहीत आणि मला त्यांची बायको म्हणून स्वीकारायला तयार नाहीत, एवढंच बोलून शीतल गप्प झाल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. राहुलने पुढे होऊन तिचे अश्रू पुसले आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. राधिका पण आपल्या भिजलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होती. काही वेळानंतर शीतल स्वतःला सावरत राहुलला बाजूला करत म्हणाली, चला आता झोपूया, आपण सकाळी उठून कॉलेजला जायचं आहे. नंतर तिघे पण झोपण्यासाठी निघून गेले. राहुल आणि राधिकाने ठरवलं की दोघांनी मिळून काही पण करून शीतल आणि अजिंक्यला एक दुसऱ्याच्या नात्यात मिळवायचंच. दिवसामागून दिवस जात होते. यातच राहुलचा मित्र संजय पण शीतलकडे अट्रॅक्ट व्हायला लागला होता. तो तिला पसंत करायला लागला होता. संजय सारखा शीतलच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होता. इकडे राधिका आणि राहुल पण शीतलसारखी आनंदित राहावी याचा प्रयत्न करत होते. 8 महिन्यानंतर शेवटी तो दिवस जवळ आला. अजिंक्य आपला दिल्लीतून काम संपवून घरी माघारी येणार होता. याच्यामुळे घरातील सर्वजण खुश होते. पण त्याच्यासोबतच अजिंक्य आल्यानंतर घरातील वातावरण कसे असेल याच्या विचाराने सर्वजण चिंतेत पण होते. शीतलच्या मनात पण बेचैनी वाढत होती. इतक्या दिवस तर तिने या सर्व गोष्टी सहजरित्या हाताळल्या होत्या, पण आता घरात अजिंक्य असल्यावर त्यांच्यासमोर ती स्वतःला कशी सावरून घेईल याचं तिला टेन्शन आलं होतं. जिथे अजिंक्य शीतलसोबतच्या नात्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याच नात्याला शीतलने आपल्या मनापासून आपलंसं आहे असं मानलं होतं. अजून शीतलचं कॉलेज संपायला 7 महिने बाकी होते. तिने हे राहिलेले 7 महिने हॉस्टेलमध्ये राहून कॉलेज पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण तिला हे पण माहीत होतं की घरातील कुणीच तिला हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी देणार नाही. त्याच्यामुळे तिने सर्वात पहिल्यांदा आमदार प्रदीप पाटलांसोबत म्हणजे बोलण्याचा निर्णय घेतला. रात्री हॉलमध्ये सर्वजण गप्पा मारत बसले होते. तेव्हा शीतल प्रदीप पाटलांना म्हणजे तिच्या सासऱ्यांना म्हणते, बाबा, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. हा शीतल, बोल बाळा, मनमोकळं बोल, काय बोलायचं आहे ते बोल. बाबा, अजून माझं कॉलेज संपायला 7 महिने टाईम आहे आणि मी ते 7 महिने हॉस्टेलमध्ये राहून कॉलेज पूर्ण करण्याचा विचार करत आहे. कारण त्यानंतर राधिका पण तिच्या गावी निघून जाईल. नंतर तिच्या आणि माझी पण कधी भेट होणार नाही. त्यामुळे मी ही राहिलेले 7 महिने तिच्यासोबत घालवण्याचा विचार करते. घरातील सर्वांनी ओळखून घेतलं की शीतलचा हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय हा अजिंक्यच्या घरी येण्यामुळेच आहे. मध्ये सुप्रियाताई काहीतरी बोलणारच होत्या. तेवढ्यात राहुलने त्यांना इशारा देऊन गप्प बसवलं. राहुलने अगोदरच घरातील सर्वांना व्यवस्थित समजावून सांगितलं होतं की अजिंक्य दादा आणि शीतल या दोघांच्या नात्यांमध्ये या दोघांना जवळ येण्यासाठी आपण त्यांना अजून थोडासा वेळ द्यायला हवा, जेणेकरून अजिंक्य दादा स्वतःहून शीतलला त्यांची बायको मानण्यासाठी तयार होतील. त्यानंतर कुणीही जास्त काही बोललं नाही आणि शीतलला हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिली. सुप्रियाताईंनी शीतलकडून वचन घेतलं की ती प्रत्येक रविवारी घरी येईल, म्हणून शीतल पण त्यासाठी तयार झाली आणि लगेचच शीतल राधिकासोबत हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी गेली. कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच अजिंक्य दिल्लीवरून घरी येणार होता. पण राधिका शीतलच्या निर्णयामुळे नाराज होते. राधिका म्हणाली, शीतल, मी तुझ्यावर खूप नाराज आहे. मला असं वाटते की तू आता जास्तीत जास्त वेळ अजिंक्यसोबत घालवायला हवा, जेणेकरून तुझ्या फिलिंग, तुझं प्रेम त्याला समजावं. शीतल म्हणाली, नाही राधिका, मी असं नाही करू शकत. मी त्याच्यावर जबरदस्तीचे नातं नाही थोपवू शकत. मी अजिंक्यसोबत जबरदस्तीने नाही राहू शकत. राधिका म्हणते, मला हे समजत नाही की यात जबरदस्तीसारखं काय आहे. शेवटी तू त्याची पत्नी आहेस. शीतल आपलं तोंड वाकडं करत म्हणते, पत्नी? कोणती पत्नी, जिच्यासोबत नातं जोडायलाच त्यांनी नकार दिला. राधिका म्हणाली, पण शीतलमध्येच राधिकाला थांबवत म्हणाली, मला समजून सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्यासोबत राहण्याने तू खुश आहे का नाही एवढं मला सांग. अगं शीतल, असं काही बोलते वेड्यासारखं. मी तर फक्त तुझ्यासाठीच हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुला अजिंक्यसोबत घालवण्यासाठी वेळ भेटावा आणि तुझ्या फिलिंग त्याला समजाव्यात, म्हणून दुसरं काही नाही. चल जाऊ दे, सोड त्या गोष्टी. कॉलेज संपल्यानंतर काय करायचं विचार आहे. शीतल विचार करत म्हणाली, तेव्हाचं तेव्हा बघू, आता तर विषय बंद कर हा. तेव्हा राधिका गप्प बसली. इकडे अजिंक्य पण परेशान होता, कारण जिच्यापासून तो लांब जाण्याचा प्रयत्न करत होता. घरी आल्यानंतर आता तिचा चेहरा दररोज बघावा लागणार याचे टेन्शन त्याला होतं. त्याची पण बेचैनी वाढत होती. पाठीमागच्या वेळेस तर रागाचा बहाणा करून तो घरून निघून गेला होता, पण आता काय करायचे. एकाच घरात आणि किती दिवस तिच्यासोबत असं राहावं आणि लागायचं, जिचा त्याला चेहरा पण बघायचा नव्हता. तिच्यासोबत अजिंक्य खूप टेन्शनमध्ये होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी अजिंक्य घरी पोचला. त्याला बघून घरातील सर्व लोक खुश झाले. राहुल तर आज कॉलेजलाच गेला नव्हता. अजिंक्यला बघताच राहुल मोठ्याने ओरडत म्हणाला, मी आज खूप खुश आहे अजिंक्य दादा, तू आला आहेस. शेवटी मला आता तुझ्यासोबत गप्पा गोष्टी करायला मिळतील. नंतर अजिंक्यने पण आपल्या लहान भाऊ राहुलला आपल्या मिठीत घेतला आणि म्हणाला, हो राहुल, आता आपण सोबतच राहू. अजिंक्य पण आपल्या लहान भावावर खूप प्रेम करत होता. तो त्याच्या खुशीसाठी काही पण करायला तयार होता. तेवढ्या सुप्रियाताई पण म्हणाल्या, किती बरं वाटतंय अजिंक्य तुला बघून, आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याची पप्पी घेतली. अजिंक्यने सर्वात पहिल्यांदा आपल्या आईबाबांच्या पाया पडला आणि त्यांना मिठी मारली. त्यानंतर सर्वजण ड्रॉइंग रूममध्ये बसले आणि त्याला विचारू लागले की प्रवास कसा झाला. नंतर सुप्रियाताई किचनमध्ये गेल्या आणि अजिंक्यसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवू लागल्या. अजिंक्यने थोड्या वेळ घरामध्ये इकडे तिकडे बघितलं. त्याची नजर शीतलला शोधत होती. त्याला घरात शीतल कुठेच दिसली नाही. तेव्हा त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याने मनात विचार केला, बरं झालं वाचलो हिच्यापासून. नंतर तो तयार होण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये गेला. तयार होऊन बेडरूममधून बाहेर येतात त्याची नजर शीतलच्या बेडरूमकडे गेली. तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्याला वाटलं की ती बाहेर गेली असेल किंवा खाली हॉलमध्ये असेल. नंतर त्याने स्वतःची मुंडी हलवत म्हणाला की मी का तिचा विचार करतो. असं बोलून तो पण खाली म्हणत नसताना पण त्यांनी हॉलमध्ये इकडे तिकडे आपली नजर फिरवली शीतलला शोधण्यासाठी. तसं पण राहुल शीतलच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट अजिंक्य दादाला फोनवर सांगायचा, परंतु शीतल घर सोडून हॉस्टेलला गेलती ही गोष्ट मात्र त्यांनी अजिंक्यला सांगितली नव्हती. राहुल बारकाईने अजिंक्यकडे ध्यान देत होता की अजिंक्यची नजर शीतलला शोधत आहे असे त्याला जाणून येत होतं. अजिंक्य दादाला असं तडपडताना बघून राहुलला आनंद होत होता. नंतर राहुलने काहीच माहीत नसल्याचं नाटक करून अजिंक्यला चिडवण्याचा प्रयत्न केला. राहुल म्हणाला, अजिंक्य दादा तू काय शोधत आहे का. अजिंक्य खडबडीत म्हणाला, नाही राहुल, मी काही शोधत नाही. ठीक आहे दादा, पण मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी शोधत आहे म्हणून. त्याच वेळेस कॉफीचा कप हातात घेत आमदार प्रदीप पाटील सुप्रियाताईंनी म्हणाले, इतक्या दिवसापासून शीतलच्या हातची कॉफी पिण्याची सवय झाली होती, तर आज ही कॉफी जरा सपकच लागते. सुप्रियाताई पण जरा नाराज होऊन म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात. आज इतक्या दिवसानंतर मी किचनमध्ये आले आणि कॉफी बनवली, नाहीतर इतक्या दिवस शीतलचं किचनचे पूर्ण काम करत होती. नंतर दोघे पण उदास होऊन बसले होते. त्या दोघांना शीतलची आठवण येत होती. शीतलचं नाव ऐकताच अजिंक्यचं मन जोरात धडकायला लागलं आणि त्याला वाटलं की खरंच की काय शीतल घर सोडून निघून गेली. नंतर अजिंक्यने आपल्या इशाऱ्याने राहुलला विचारले. तेव्हा राहुल म्हणाला, शीतल हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी गेली आहे. राहुलचे हे उत्तर ऐकून अजिंक्यला थोडं वाईटच वाटलं, कारण त्याला जाणून आलं की त्याच्यामुळे शीतल घर सोडून हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी गेली आहे. तेवढ्या सुप्रियाताई खूप आतुरतेने अजिंक्यकडे बघत म्हणाल्या की अजिंक्य बाळा, आता तर तू दिल्लीवरून महागारी घरी पण आला आहेस. कमीत कमी आता तरी तुझ्या आणि शीतलच्या नात्याबद्दल थोडासा विचार कर. असं कवर चालणार आहे की ती तिकडे तू इकडं. तुझं तिच्यासोबत लग्न झालं आहे आणि तिला सांभाळणं तुझी जिम्मेदारी आहे. आजपर्यंत राहुल तिची देखभाल करत आलाच आहे, पण तू पण तिची जिम्मेदारी समजून घे. तेवढ्यात अजिंक्य ताळखळून उठून उभा राहिला. तो या असल्या प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. तो आपल्या बाबांना म्हणाला, पप्पा मी आजपासून इथं पुण्यातील आपलं ऑफिस जॉईन करतोय. तेवढ्यात आमदार प्रदीप पाटील अजिंक्यला म्हणाले, अजिंक्य बेटा तू आजच तर दिल्लीवरून आला आहे, कमीत कमी आज तरी आराम कर आणि उद्यापासून ऑफिसला जा. अजिंक्य त्यांना हो म्हणत आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. अजिंक्यला असं जाताना पाहून सुप्रियाताई दुःखी होऊन म्हणाल्या, काय माहीत माझ्या शीतलच्या नशिबात काय लिहिले देवाने. तिकडे शीतल हॉस्टेलच्या रूममध्ये बेचैन होऊन इकडे तिकडे फिरत होती. अधूनमधून तिच्या फोनकडे पण ती नजर टाकत होती. ती तर बाजूला खुर्चीवर बसून राधिका तिच्याकडे बारकाईने बघत होती. शेवटी चालून चालून शीतल थकल्याने राधिकाच्या बाजूलाच एका खुर्चीवर येऊन बसली आणि राधिकाला म्हणाली की राहुल आज कॉलेजला पण आला नाही आणि त्याने फोन पण केला नाही. अजूनपर्यंत राधिकाने ओळखून घेतले की शीतल असं काय विचारत आहे. त्यामुळे ती मुद्दामच शीतलला म्हणाली, तर मग काय झालं, नाही आला तर नको येऊ दे की. कधी कधी त्याच्या मनात नाही आलं तर तो कॉलेजला नाही येत, त्याच्यामुळे तो आज पण आला नसेल. पण तो इतका अशी टेन्शन घेते, तुझं काय काम होतं का त्याच्याकडे. शीतल लाजतच म्हणाली, ते आज घरी अजिंक्य येणार होते ना, त्यांच्याबद्दलच माहिती करून घ्यायची होती. राधिका तिला टोमणे मारत म्हणाली, मी तर तुला
पहिलंच सांगितलं होतं की घरीच राहा, पण काय माहीत तुला कोणत्या भूताने झपाटलंय. कोणाचाच न ऐकता इथं हॉस्टेलमध्ये आली. त्यावर शीतल काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये राहुल आला. राहुलला पाहता शीतल त्याच्याकडे पळत गेली आणि त्याला म्हणाले, राहुल, मम्मी पप्पा कसे आहेत? राहुल म्हणाला, सर्व काही ठीक आहे. नंतर शीतल म्हणाली, आणि तू? मला काय झाले? मी तर तुझ्यासमोर ठीकठाक उभा आहे की. तेवढ्यात राधिका शीतलकडे बघून हसत म्हणाली, हवे असेल शीतल अजून कुणाबद्दल विचारायचं असलं तर ते पण विचारून घे. पूर्ण 1 वर्षानंतर तुम्ही भेटताय ना. राहुलने पण आता सर्व गोष्टी समजून घेतल्या होत्या आणि तो पण हसू लागला. शीतल अजून इकडे तिकडे बघू लागली. तेवढ्यात राहुल हसून म्हणाला, काल घरात अजिंक्य दादा पण असंच वेड्यासारखं काहीतरी शोधत होते. असं बोलून राहुल थोडासा उदासच झाला, कारण त्याला त्यावेळेस झालेली घटना आठवली. सुप्रियाताई शीतलच्या बाबतीत अजिंक्यसोबत बोलत होता तेव्हा अजिंक्य दादा काही न बोलता रूममध्ये निघून गेला होता. तेवढ्यात राहुलचा मित्र संजय पण तिथे आला आणि म्हणाला, तुम्ही तर तिघेजण कॅन्टीनमध्ये काय करताय? मी तर तुम्हाला क्लासरूममध्ये शोधत होतो. तेवढ्यात राधिका रागात त्याच्यावर ओरडली आणि म्हणाली, का शोधत होता आम्हाला? आमच्याकडे काय काम आहे का तुझं? कारण राधिकाला संजयचं शीतलच्या जवळजवळ असं फिरणं तिला आवडत नव्हतं. कारण तिला जाणून आलं होतं की संजय शीतलवर लाईन मारत आहे. राधिका संजयला शीतल आणि अजिंक्यच्या नात्याबद्दल सांगणार होती, परंतु राहुलनेच तिला नको सांगू म्हणून थांबवले होतं. राहुल आणि राधिका पण या दोघांनी जाणून घेतलं होतं की संजय शीतलला लाईक करतोय म्हणून, परंतु शीतलच्या बाबतीत खरं काय आहे ते आता संजयला सांगणार नव्हते. संजयने सावरत म्हणाला की काही नाही, असंच आपण मित्र आहोत, मग मित्रांना शोधणार ना मी. असं पण माझ्या येण्यामुळे जर तुम्हाला काय अडचण होत असेल तर मी निघून जातो. तेवढ्यात शीतल म्हणाली, तसं काही नाही, बस ना तू पण इथे. शीतलच्या बोलण्यावरून संजय हसला आणि म्हणाला, इथं फक्त तूच एक आहे जी मला समजून घेते, बाकीचे मित्र तर फक्त नावालाच आहेत. त्याने राधिका आणि राहुलला चिडवण्याचा प्रयत्न केला. संजयच्या बोलण्यावर सर्वजण हसू लागले. तेवढे शीतल म्हणाले, राधिका, मी तर तुला सांगायचंच विसरले की या रविवारी आपण दोघांनी आमच्या घरी जायचं आहे. कारण शीतलचंच एकटीला घरी जायचं मन होत नव्हतं. राधिका म्हणाली, अगं पण शीतल, मी काय करू तिथे येऊन? तू राहुलसोबत जा. तेवढ्यात राहुल म्हणाला, काय राधिका, तू पण काय भाव खाते? ती चल म्हणते तर ये ना घरी. नंतर राधिका घरी येण्यासाठी तयार झाली. हे बोलणं संजयने ऐकलं आणि लगेच म्हणाला, अरे वा, मी पण येणार. काकूंच्या हातचं जेवण खाऊन भरपूर दिवस झाले आहेत. नंतर रविवारचा दिवस आला आणि राहुल आपली गाडी घेऊन राधिकाला आणि शीतलला घेण्यासाठी आला. तेवढ्या संजय पण तिथे येऊन पोहोचला. तिथून सर्व लोक राहुलच्या घरी आले. सुप्रियाताई शीतलला बघताच तिच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या, शीतल, तू घरून गेल्याने घरात सगळीकडे उदासीचं निर्माण झाली. बघ, काहीच करमत नव्हतं. शीतल पण गाड्यातल्या गाड्यात हसली आणि म्हणाली, तुम्ही कशा आहेत आई? आणि बाबा कुठे गेले? तेवढ्यात आमदार प्रदीप पाटील बेडरूममधून बाहेर आले आणि शीतलने त्यांना विचारले की, बाबा, तुम्ही बरे आहात का? प्रदीप पाटील म्हणाले, तुझ्याशिवाय कसं आम्ही बरं राहणार? तू घरात नाही तर आम्हाला करमतच नव्हतं. आता तू आली आहे ना, आता सर्व काही ठीक होईल. राधिका आणि संजयने पण राहुलच्या मम्मी पप्पाला नमस्कार केला आणि सर्वजण मिळून ड्रायव्हिंग रूममध्ये गप्पा मारत बसले. इकडे अजिंक्यला त्याच्या बेडरूममध्ये शीतलच्या येण्याची अजून काही माहितीच नव्हती. खालच्या हॉलमधील आवाज ऐकून तो पण खाली हॉलमध्ये आला. शीतलला बघता तो शांत झाला आणि त्याला थोडं बरं वाटलं. तेव्हा तो पण हॉलमध्ये त्यांच्यासोबतच बसला. मनात नसून पण अजिंक्य सर्वांची नजर चुकवून अधूनमधून शीतलकडे बघत होता. तो शीतलसोबत काहीतरी बोलण्याचा विचार करत होता, पण शीतल काहीतरी कामाचं निमित्त काढून तेथून उठून निघून गेली. पूर्ण दिवस तिने अजिंक्यला इग्नोर केला आणि संध्याकाळी ती आपल्या हॉस्टेलवर निघून गेली. याच्यामुळे अजिंक्य खूप नाराज झाला. तो आता तिच्या बाबतीत विचार करत होता. शेवटी तिच्या असे इग्नोर करण्याच्या पाठीमागचं कारण तो स्वतःच होता. आता त्याला वाटत होतं की त्या दिवशी इतक्या रागात आपण तिला बायको मानत नाही असं म्हणायला नव्हतं पाहिजे. शेवटी या सगळ्या गोष्टी शीतलची काय चुकी होती? आता अजिंक्यला आपली चूक कळून आली होती. त्याला वाटत होतं की आपण तिच्यावर अत्याचार करत आहे. जर तिला बायको मानायचं नव्हतं तर लग्नाच्या दिवशी हेच मी लग्नाला नकार द्यायला पाहिजे होता. आता त्याला वाटत होतं की आपण शीतलवर खूप अत्याचार करत आहोत. त्याला आता कळून चुकलं होतं की माझ्या अशा वागण्यामुळे शीतल आपलं जीवन किती दुःखातून जगत आहे. शेवटी तिला पण तिचं मन आहे, तिला पण तिचं हृदय आहे.
7-8 महिने झाले होते लग्नाला. त्याने शीतलसोबत बोलण्याचा पण प्रयत्न केला नव्हता. इकडे शीतलने पण अजिंक्यसोबत बोलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि आज पण शीतल अजिंक्यला नजरअंदाज करून निघून गेली. जर अजिंक्यने स्वतःहूनच या लग्नाला नकार दिला तर मग आज तो शीतलला बोलण्यासाठी का प्रयत्न करत होता किंवा तिच्याकडे का बघत होता? का तो आज पूर्ण दिवस शीतलसोबत बोलण्यासाठी बहाणा शोधत होता? तो तिला सॉरी म्हणणार होता का? त्यामागचं दुसरंच काही कारण होतं. आपण बघू पुढच्या भागात. धन्यवाद.